ओम साई क्लासेस जासई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी विजय दोलतडे आज तुम्हाला इयत्ता 10वी स्टँडर्ड 10चं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 बायोलॉजी यामधला पहिल्या चॅप्टरमधलं 2 कंटेंट मी तुम्हाला आज शिकवणार आहे. त्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन्स. आता हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे मराठीमध्ये त्याला अनुवंशिकता बोललं जातं आणि इव्हॉल्युशन्स म्हणजे काय त्याला तर उत्क्रांती असं बोललं जातं. तर त्याच्यातले पहिला जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन्स. या 2 पॉईंटचा आपल्याला या व्हिडिओजमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे हेरिडिटी. हेरिडिटी याचा अर्थ तरी काय? अनुवंशिकता. ओके. आणि हेरिडिटरी चेंजेस अनुवंशिकतेतील बदल. तर डेफिनेशन काय सांगते आपल्याला बघूया. डेफिनेशन सांगते हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर बाय जेन्स. ओके. म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे काय तर जे बायोलॉजिकल कॅरेक्टर जे एका पिढीतून, बायोलॉजिकल म्हणजे काय जैविक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जनुकांच्या मार्फत संक्रमित होतात, याच प्रक्रियेला आपण अनुवंशिकता म्हणतो. म्हणजेच नेमकं काय? ओके. म्हणजे आपल्या आईवडिलांकडून जे गुणधर्म आहेत ते आपल्या मुलाकडे येणे. ओके. याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? अनुवंशिकता म्हणतो. ज्या पद्धतीनं आई वडील दिसतात त्याच पद्धतीने याच प्रकारे आपले पाल्य किंवा आपली जी होणारी जी संतती आहे याच प्रकारे दिसत असते. थोडाफार बदल होतो. हा बदल कशामुळे होतो, काय होतो याचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. आता पुढे बघा. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपली वाढ होण्यासाठी, एखाद्या मनुष्याची, एखाद्या ॲनिमलची वाढ होण्यासाठी सर्वप्रथम कशाची गरज असते तर आपल्याला प्रथिनांची खूप गरज असते. ओके. चांगली तंदुरुस्त वाढ होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? प्रथिनांची गरज असते. आणि ही प्रथिने तयार कशी होतात आणि ती कुठे होतात या संदर्भात आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, ओके, प्रथिने तयार करण्याची, प्रोटीन्स निर्माण होण्याची, प्रोटीन्स क्रिएट करण्याची जी प्रोसेस आहे या 3 टप्प्यातून चालते. पहिली आहे ट्रान्स्क्रिप्शन्स, दुसरी आहे ट्रान्सलेशन आणि तिसरी आहे ट्रान्सलोकेशन्स. ओके. आता बघूया आपण पुढे. तर आता हे ट्रान्स्क्रिप्शन्स, ट्रान्सलेशन्स आणि ट्रान्सलोकेशन्स ही प्रक्रिया चालते तरी काय? तर आपल्या बॉडीमध्ये सेलमध्ये काय असतं? सर्वप्रथम न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये काय असतो? DNA असतो. ओके. आता DNA नेमका कसा तयार झालेला असतो? 2 स्ट्रँडने तयार झालेला असतो. आता DNA पुढे सांगतोय मी तुम्हाला. DNA 2 स्ट्रँडने तयार झालेला असतो. त्याच्यातील एका स्टँडपासून mRNAची निर्मिती होते आणि एक स्टँड तसा ना तसाच असतो. आता पुढे बघा. DNA काय करतो? RNAच्या माध्यमामधून, ओके, कशाची? प्रोटीनचं सिंथेसाइज करतो. ओके. प्रोटीनची प्रक्रिया करतो, प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया करतो. यालाच आपण काय म्हणतो? सेंट्रल डोग्मा म्हणतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. आणि म्हणून काय आपल्याला सेंट्रल डोग्मा शरीरात असणं खूप गरजेचं आहे. सेंट्रल डोग्माची जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे ती आपल्या शरीरात, आपल्या सेल्समध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. मग सेंट्रल डोग्माची डेफिनेशन तरी नेमकी काय आहे तर बघा. सेंट्रल डोग्मा प्रोटीन्स विच आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू द RNA. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. यालाच आपण काय म्हणतो? सेंट्रल डोग्मा म्हणतो. आता जी पहिली DNA थ्रू RNA झाला बघा. DNA कडून पहिल्यांदा RNA झाला तर त्याला काय म्हणायचं? ट्रान्स्क्रिप्शन म्हणायचं. आणि त्याच्यानंतर जर प्रोटीन्स तयार झालं तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्सलेशन म्हणतो. आता या आकृतीमध्ये दिसतंय तुम्हाला. बघूया. पहिली जी असते ती आकृती आहे ट्रान्स्क्रिप्शनची आकृती आहे. म्हणजेच काय बघा, तिथे वर दाखवले RNA पॉलिमर्स आहेत, RNA न्यूक्लिओटाइड्स आहेत
आता मी मग सांगितल्याप्रमाणे न्यूक्लियसमध्ये डी एन ए असतो. डी एन एवर डी एन ए 2 स्ट्रँड्सपासून तयार झालेले असतो. स्ट्रँड्स म्हणजे धागे. ओके, 2 धाग्यापासून, त्याच्यातल्या एका धाग्यापासून काय तयार झालेली असते, एम आर एन एची निर्मिती होते. आता ही एम आर एन एची निर्मिती ओके कुठे झाली, डी एन एवर झाली. ओके, आता बघा, आणि हा काय करतो, जो डी एन ए आहे या आर एन एच्या माध्यमातून, 3 प्रकारचे आर एन ए असतात. आर एन एचे 3 टाईप आहेत. पहिला म्हणजे कोणता, एम आर एन ए, दुसरा आहे टी आर एन ए, आणि तिसरा आहे तो कोणता आहे, दुसरा टी आर एन ए, आणि तिसरा जो आहे तो आर आर एन ए. असे आर एन एचे एकूण 3 प्रकार. ओके, आता मग काय करतो, या आर एन एच्या माध्यमातून तो काय करतो, प्रोटीनची निर्मिती करतो. कोण, डी एन ए. या प्रक्रियेला आपण पहिली जी प्रक्रिया आहे कोणाच्या, डी एन ए सिंथेसाइज बाय प्रोटीन थ्रू आर एन ए, यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन्स म्हणतो. आता बघा, आता याच्या पुढे काय आपल्याला सांगितलेलं आहे, तर आता ही आकृती व्यवस्थित बघून घेऊया. तर हा जो न्यूक्लियसमध्ये असणारा जो डी एन ए आहे, डी एन एवरचा जो एम आर एन ए, तो आता तो काय होतो, त्या न्यूक्लियसमधून बाहेर येतो. आता इथे दाखवलेला आहे तुम्हाला, न्यूक्लियसमधून तो काय होतो, बाहेर येतो. हा जो बाहेर आलेला तो कोण आहे रे, एम आर एन ए. हा जो बाहेर आलेला ना या दिशेनं, तो एम आर एन ए आहे. आता हा एम आर एन ए काय होतं बघूया आपण, न्यूक्लियसमधून बाहेर येतो. ओके, आणि तो कोणामध्ये येतो, न्यूक्लियसमधून बाहेर येऊन सायटोप्लाझममध्ये येतो. कशामध्ये येतो, तो सायटोप्लाझममध्ये. हे सगळी प्रक्रिया सेलमध्ये चाललेली असते. बघूया आपण आता पुढे. द एम आर एन ए फ्रॉम्ड इन अ न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. ओके, तो कशामध्ये येतो, सायटोप्लाझममध्ये येतो. आणि त्यावेळेस येताना तो मोकळा येत नाही, त्याचं काम तो करत असतो. कारण का, मॅसेज. एम आर एन एचा लॉंग फॉर्म तुम्हाला कळलं असेल. एम म्हणजे काय, तर मॅसेंजर आर एन ए असं त्याला बोललं जातं. मग हा काय करतो, त्या डी एन एवरचं जे मॅसेज असतात, जो मॅसेज असतो तो कोडेड रूपात असतो. कोडेड म्हणजे काय, न्यूक्लियोटाईडच्या रूपात असतो. इट्स ब्रिंग इन द कोडेड मॅसेज फ्रॉम डी एन ए. तो काय करतो, गोळा करतो तिथले मॅसेज सगळे, आणि तो कोणाकडे घेऊन येतो, डी एन एकडून तो बाहेर घेऊन येतो. आता बघा, द मॅसेज कंटेन, ते मॅसेज कोणासाठी असतात, मॅसेज कशासाठी असतात, द मॅसेज कंटेन द कोड्स फ्रॉम अमिनो ॲसिड्स. अमिनो ॲसिड्स तयार करण्याचे जे कोड्स आहेत, अमिनो ॲसिड तयार करण्याचं जे मॅसेज आहे, ते मॅसेज कोण घेऊन येतं, डी एन ए, एम आर एन ए हा डी एन एवरून घेऊन येतो. मग आता काय करतो बघा, इथं खूप महत्त्वाची, द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. आता प्रत्येक जो कोड आहे ते 3 कोडचा ग्रुप तयार झालेला असतो. 3 कोडचा काय झालेला असतो, ग्रुप तयार झालेला असतो. आणि ते 3 कोड म्हणजे काय, न्यूक्लियोटाइड्स. ओके, एक कोड म्हणजे काय, 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोड. 3 न्यूक्लियोटाइडचा काय असतो, एक कोड असतो. आणि तो काय करतो बघूया आपण. डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला इथे डेफिनेशन आहे बघा. द कोड फॉर इच अमिनो ॲसिड्स कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. ओके, प्रत्येक अमिनो ॲसिडचा जो कोड आहे तो किती न्यूक्लियोटाइडने बनलेला आहे, 3 न्यूक्लियोटाइड्सने बनलेला असतो. आणि इट इज कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट कोडॉन. डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहे बाळांनो, हे ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला कळून जाईल तुम्हाला. आता नेम्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स, न्यूक्लियोटाइडची नावं तरी काय आहेत. ओके, आता बघूया आपण. द 5 बेसेस आर ॲडेनाईन. पहिलं जे आहे ते ॲडेनाईन, त्यानंतर ग्वानिन, सायटोसाईन, त्यानंतर थायमिन अँड युरॅसिल. हे एकूण 5. ओके, परंतु याच्यामध्ये जे पहिले 3-4 आहेत ना, ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, हे डी एन एमध्ये असतात. आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल हे कोणामध्ये असतो, एम आर एन एमध्ये असतो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते सिम्बॉल कशाने दर्शवला जातो, ॲडेनाईन एने दाखवला जातो, ग्वानिन जीने दाखवला जातो, सायटोसाईन हा सीने दाखवला जातो, थायमिन हा टीने दाखवला जातो, अँड युरॅसिल हा कोणत्या अक्षराने दर्शवला जातो बाळांनो, तर यू अक्षराने दर्शवला जातो. आता इकडे डी एन ए दाखवलेला आहे आणि इकडे एम आर एन ए दाखवलेला आहे. त्याच्या एक कॉम्प्लिमेंटरी जी म्हणजे काय पूरक तयार होतात बघा. जीच्या ऐवजी जी म्हणजे ग्वानिनला अपोजिट कोण आहे, सायटोसाईन आहे. ॲडेनाईनला एम आर एन एवर युरॅसिल तयार होतं. ओके, ॲडेनाईनला युरॅसिल, पुन्हा इथं पण पुन्हा नंतर सायटोसाईनला ग्वानिन, ॲडेनाईनला युरॅसिन आणि थायमिनला काय होतं, ॲडेनाईन तयार होतं. हे त्यांची कॉम्प्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स ऑफ रेने इकडं दाखवलेलं आहे मी तुम्हाला. असे कॉम्प्लिमेंटरी तिथे कुठे तयार होतात, हे डायरेक्ट ती जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये डी एन एवरच हे सगळे स्टँड तयार होतात. आणि मग त्याच्यानंतर हे जे कोडेड रूपात असतात, लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल तुम्हाला. इथे बघा,
तर बघा इकडे DNA जेन दिलेला आहे आणि mRNA स्टँड, असे तिघाचे ग्रुप तयार होतात बघा. या 3 म्हणजे ॲडेनाईन, युरॅसिल आणि ग्वानिनचा एक ग्रुप झाला. तर हे काय स्टार्ट कोडॉनला तयार झाले. कोडॉन हे काय म्हणाय ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, इथून सुरुवात झाली ट्रिपलेट कोडॉनला. आणि ही अशी सिक्वेन्स आहे, ही पूर्ण अशी सिक्वेन्स आहे. आणि इथे काय झाला, त्याचा एंड झाला आणि स्टॉप. म्हणजे काय आता तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे, मला काय लक्षात आणून द्यायचं आहे की एखाद्या mRNAवर 1000 असे काय असतात न्यूक्लिओटाइड्स असतात. काय असतात, 1000 न्यूक्लिओटाइड्स असतात. आणि हे बघा, आणि हे न्यूक्लिओटाइड्स कोणासाठी असतात, तर अमिनो ॲसिडसाठी असतात. आणि पहिले 20 बघा, आता इथं नाव तुम्हाला देतोय डॉक्टर हरगोविंद खुराणा, ओके, यांना नोबेल प्राइज देण्यात आला. हा कशासाठी नोबेल प्राइज देण्यात आला या संदर्भात आपण आता काय करूया, माहिती घेऊया. ओके, तर डॉक्टर हरगोविंद खुराणा अ सायंटिस्ट ऑफ इंडियन, तो हा इंडियन सायंटिस्ट होता. ओरिजिन्स हॅज मेड अन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन फॉर 20 अमिनो ॲसिड. त्यानं काय केलं, 20 अमिनो ॲसिडसाठी जे ट्रिपलेट कोडॉन होते, जे कोड होते, ते शोधून काढण्याचं काम कोणी केलं, तर या डॉक्टर हरगोविंद खुराणा. आणि म्हणून फॉर दिस वर्क हॅज बीन अवॉर्डेड विथ दिस नोबेल प्राइज इन 1968ला त्यांचा काय झाला, त्यांना हा नोबेल प्राइज देण्यात आला. आता पुढे बघूया, ईच mRNA बघूया. ईच mRNA इज मेड अप ऑफ 1000 ट्रिपलेट कोडॉन. अशा 1000 ट्रिपलेट कोडॉनना काय झालेला असतो, तो तयार झालेला असतो. आता इथे तुम्हाला सांगतो, आता तो न्यूक्लियसमधून ज्यावेळेस बाहेर येतो, ॲज पर द मॅसेज ऑफ mRNA अमिनो ॲसिड्स आर सप्लायड बाय दी tRNA. आता बाहेर आल्या कशाची निर्मिती झाली, तर इथे आकृती मी तुम्हाला दाखवलेली आहे बाळांनो, अशा रायबोझोम स्मॉल सब युनिट असं तयार होतो. रायबोझोम तयार होतो त्याच्यात. तो ज्यावेळेस सायटोप्लाझममध्ये येतो त्यावेळेस त्याचं काय तयार होतं, असं रायबोझोम तयार होतो. आणि मग काय होतं बघूया आपण. त्याच वेळेस tRNA हा कशामध्ये येतो, त्यांच्या tRNAवर काय असतात, अँटीकोडॉन असतात. काय असतात tRNAवर, इथे दाखवलेलं बघा. ॲज पर द मॅसेज ऑन mRNA अमिनो ॲसिडसाठी तो मॅसेज घेऊन आलेला असतो. mRNA आर सप्लायड बाय दी, कोणाला करतो तो, tRNAला येतो. आणि tRNAवर काय असतो बघूया. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अ अँटीकोडॉन. tRNAवर अँटीकोडॉन असतात. मग ओके, tRNAवर काय असतात, अँटीकोडॉन असतात. आणि तो कोड काय केला जातो, इकडून काय असतो कोड आणि वरून अँटीकोड, यांचा काय होतो, सामना होतो. आणि ते दोघं जण पुन्हा ते खोलले जातात आणि त्यातून एक अमिनो ॲसिडचे असे काय होते, अमिनो ॲसिड बाहेर पडले जातात बघा. आणि हे अमिनो ॲसिड काय होतात, असे बाहेर पडले जातात. आता एक त्या दोघांचं म्हणजे mRNA आणि tRNAचे mRNAवर काय असतात, कोड असतात. ते कोणाकडून आलेले असतात, DNA कडून आणलेले असतात त्यांना. आणि हे रायबोझोममध्ये चाललेलं असतं सर्व. कशामध्ये चाललेलं असतं, या रायबोझोममध्ये चाललेलं असतं. आता पुढे बघूया. द अमिनो ॲसिड्स बाउंड इन अ tRNA आर बाउंडेड. मग एक अमिनो ॲसिड बाहेर पडायला लागला, ही बाउंडेड बाय पेप्टाइड बॉन्ड. कोणत्या बॉन्डनं केलेलं असतात, पेप्टाइड बॉन्डनं, विथ हेल्प ऑफ दी कोणाच्या मदतीने, RNAच्या मदतीने. ड्युरिंग दिस प्रोसेस, ओके, या प्रक्रियेमध्ये रायबोझोम्स काय करत असतो, या mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ट्रान्सफर होत असतो. काय होत असतो, ट्रान्सफर होत असतो. बघूया. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम्स कीप्स मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अनदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. एका म्हणजे कशाने, एक ट्रिपलेट कोडॉन झाला असा तिघाने असा तो काय होतो, सरकत mRNAवरनं तो पुढे जातो. दिस इज कॉल्ड ॲज काय म्हटलं जातं, त्याला ट्रान्सलोकेशन म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन म्हटलं जातं. बाळांनो लक्षात ठेवायचं आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.